नमस्कार, स्वागत आहे आपल्या जान्हवी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहेत वांगी मसाला। वांगे मसाल्यासाठी 2 कांदे घेतले बारीक चिरलेले, 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला, थोडासा कढीपत्ता घेतलाय, 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर घेतली चिरलेली, आणि मसाले घरचा मसाला, काश्मीरी मसाला, हळद, जिरं आणि मीठ आणि गरम मसाला एवढ्या साहित्यात आपण आज वांगी मसाला बनवणार आहेत। त्याच्यासाठी आता आपण वांगी भरण्यासाठी आपण आता मसाला तयार करूया। त्याच्यामध्ये आपण 4 पाकळ्या लसूण, 4 पाकळ्या लसूण आणि भाजलेले शेंगदाणे, भाजून साळ काढलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, हे सगळे घ्यायचे शेंगदाणे। आणि हे खोबरं भाजून घेतलेलं ते घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोडासा हा लाल तिखट घरचा मसाला, थोडीशी हळद, थोडंसं अर्धा चमचा जिरं, थोडासा हा मसाला काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी, आणि थोडासा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, हे सगळं वाटण आपण करून घेऊया। आता वांगी मसाल्याचं वाटण झालेलं आहे, ते असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं। वांगी त्याच्या आधी वांगी अशी अर्धा ठिस्सा काढून आणि मध्ये 4 कापा घेऊन कापून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा, असा दाबून गच्च भरून घ्यायचा, गच्च सगळा मसाला सर्व वांग्यांना हा मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचा। कुठे दाखवतो आता कढई ठेवायची। कढई लोखंडाची घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये वांगा मसाला छान होतो। त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं, 2 पळी तेल घालायचं, आणि हा लसूण आणि हा 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं 1 इंच आलं हे ठेचून घ्यायचं।
1 चमचा जिरं टाकायचं आणि हे आलं लसूण ठेचलेला त्याच्यामध्ये घालायचा आणि लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचा. 2 चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आता हे चांगलं परतून घ्यायचं. कांदा शिजेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बारीक कापलेला टॅमॅटो टाकायचा. कांदा टॅमॅटो शिजण्यासाठी लगेचच मीठ टाकायचं. आता हे चांगलं तेलात शिजवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मसाला 3 चमचे मसाला, थोडासा काश्मीरी मसाला, 1 चमचा हळद हे सगळं असं परतून घ्यायचं. थोडंसं आपण पाणी टाकूया मसाला शिजण्यासाठी. हा वांग्यासाठी केलेला मसाला थोडासा त्याच्यात घालूया उरलेला. ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालूया. आता ही भरलेली वांगी थोडा उकळ येऊ दे. आता ह्याच्यामध्ये ही वांगी सोडायची.
आणि असं हलवून घ्यायचं हलक्या हाताने. झाकण ठेवून थोडंसं वाफेचं पाणी ठेवूया वाफेवर, म्हणजे वांगी लवकर शिजतील. तर थोडंसं पाणी घालूया, म्हणजे वांगी वाफेचं पाणी गरम केलेलं पाणी घालूया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालून थोडंसं हलवून घेऊया. आणि ही कोथिंबीर आहे ती टाकूया. आपला वांगी मसाला तयार आहे. अशा प्रकारे आपला वांगा मसाला तयार झाला आहे. चमचमीत असा वांगा मसाला तयार आहे, झणझणीत आणि चमचमीत. हा बघा, आपला वांगा मसाला तयार आहे. भाकरीसोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. असेच माझ्या रेसिपी बघत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.